पुढची बातमी आपण पाहूयात। गणेशोत्सवातील मोठं विघ्न टळलेलं आहे। 1 ते 6 फुटांच्या बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन हे कृत्रिम तलावामध्येच करावं लागेल। मात्र 6 फुटांपेक्षा मोठ्या मूर्तीचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतामध्ये करण्याची परवानगी देण्यात आली। मूर्तिकार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आता यामुळे मोठा दिलासा मिळतोय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञ सन्माननीय आमचे आशिष शेलार साहेब यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, आभार मानतो। आणि मी उच्च न्यायालयाचे सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवांचं मत लक्षात घेता ह्याही वर्षी उत्सव कशा पद्धतीत करण्यात आपल्याला परवानगी दिली आहे। गेल्या वर्षी 14 ऑगस्ट 2025 रोजी तो निर्णय घेण्यात आला होता की 1 फुटापासून ते 6 फुटापर्यंतच्या ज्या मूर्त्या आहेत त्या कृत्रिम तलावात विसर्जन करावं आणि त्याच्या वरच्या ज्या मूर्त्या आहेत म्हणजे 7 फुटापासून मोठ्या ह्या मूर्त्या नैसर्गिक स्रोतामध्ये विसर्जन करण्यात यावं। त्या निर्णयाला यावेळी त्याच निर्णयाप्रमाणे यावर्षीही गणेश उत्सव साजरा करण्यासाठी न्यायालयाने आपल्या गणेश मूर्तिकार असून दे, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ असून यांच्या पाठीशी उभे राहिलं।